पुढल्या बातमीकडे वळूयात। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये अजब युतीचं दर्शन झालंय। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राबाहेरील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या बूथवरती अनेक दिवसांपासून गायब असलेले त्यांचे बंधू ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे उपस्थित आहेत। विशेष म्हणजे बाकावर ठाकरे गटाच्या नरेंद्र दराडेंच्या मांडीला मांडी लावून बसले होते कोपरगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे। दरम्यान या अजब युतीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात। ठाकरे गटाचा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा आहे का असाही प्रश्न निर्माण झालाय। ठाकरे गटाच्या नरेंद्र दराडेंनी नाशिक शिक्षक निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांचा प्रचार केलाय का? शिक्षक निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार असताना अजितदादांचेच आमदार आशुतोष काळे शिंदे गटाच्या बूथमध्ये आणि तेही ठाकरे गटाच्या आमदारा शेजारी कसे? विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीमधील या अजब युतीचा नक्की अर्थ काय घ्यायचा असे अनेक प्रश्न चर्चेस सुरुवात झाली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदानाची प्रक्रिया ही पार पडते। आपण जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे हे खरं तर मैदानात उतरलेले आहेत। मात्र विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे भाऊ जे खरं तर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे 2018 सालचे आमदार आहेत नरेंद्र दराडे हे गेल्या अनेक दिवसांपासून नजरेसे पडत नव्हते। खरं तर नरेंद्र दराडे यांची काय भूमिका आहे ते शिवसेना शिंदे गटात गेलेले किशोर दराडे हे आपल्या भावाला मदत करतील का की त्यांची भूमिका काय राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र अखेर आपण आज जर बघितलं तर कोपरगावमध्ये जिथे किशोर दराडे यांचा बूथ हा टाकलेला आहे जिथे खरं तर त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तिथेच नरेंद्र दराडे जे आहेत ते नजरेस पडत आहेत। आपण नरेंद्र दराडे यांच्याशी खरं बोलण्याचा प्रयत्न करूयात। दराडे साहेब काहीचे दिसत नव्हते आज खरं इकडे बघ दिसायला ऐकून घे काय नक्की भूमिका काय म्हणजे तुम्ही अनेक दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता आहे आणि मी इकडे माझा भाऊ पण आहे। मी उद्धव साहेबांचे आमचे उमेदवार गुळवे साहेब यांच्या बूथवर पाहण्यासाठी आलो तर भाऊ इथं माणसं बसलेले गावची तिथे येऊन बसलो मी। बाकी प्रचार विचार काही करत नाही। पण बूथवर तुम्ही आहात काम पण चालू आहे तिथे? मी बूथवर कामच केलं नाही प्रचाराला पण नाही मी आलं लक्षात। आजपर्यंत ज्या दिवसापासून फॉर्म भरला त्या दिवसापासून मी कोणाचंच काम केलेलं नाही। आम्ही तेच म्हटलं अनेक दिवसापासून तुम्ही नजरेस पडत नाही दिसत नाही। मी काम करतच नाही ना आत्ता बी काम करत नाही पण आमदार साहेबांसंग काम असल्यामुळे मी आलो। आता पुढे काय विधान परिषद आहे विधानसभा आहेत कुठून निवडणूक लढवणार आहे? ठाकरे गटाकडूनच परत इच्छुक आहे? मी आजही सांगतो का आमचं दैवत बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य साहेब यांच्या संजय राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय त्याच्यामुळे मी कुठंच गेलेलो नाही आणि प्रचारही केला नाही। आजही या बूथवर प्रचारसुद्धा केला नाही कोणाला सांगितलं पण नाही कोणाला द्या म्हणून। आशुतोष काळे साहेब सुद्धा इथे होते आमदार ते सोबत नाही कोणते आमदार होते मला माहीत नाही ना। आपण बघत आहोत खरं तर माझा भाऊ या निवडणुकीच्या रिंगणात जरी असला तरी मात्र मी ठाकरे गटातच आहेत आणि तिथेच राहणार असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं। मात्र खरं तर त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक चर्चा खरं तर राजकीय वर्तुळात रंगल्याचं बघायला मिळतं। कॅमेरामन विकी पॉवर प्रांजल कुलकर्णी NDTV मराठी कोपरगाव।